काय रे मंगळू? कुठं काय काहीच नाही. गावात कसं काय? असं चालू आहे. खरंच काय नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं गावात काय आणि कसं चाललंय मला ठाव नाही का? कुठं काय काहीच नाही. गावात नसलो तरी मला समजतं तुमचं काय चाललेलं आहे काय नाही. गावात असताना समजणार नाही वय? हा देवाप्पा कसा आहे? देवाप्पा बरं आहेत. बरंच आहेत की देवाप्पा. तुझं तो काळभैरी त्याला सांग देवाप्पाला त्रास देऊ नकस म्हणून. अवा जाणार आहे रे तो काळभैरी? मला काय ठाव नाही. धावून जाईल का माझी मदत पाहिजे त्याला? नाही जाणार आहेत. परत त्यांचं एकच काम आहे ते झालं की जाणार आहेत. काय काम आहे रे? मला काय ठाव नाही पण एक काम आहे त्यांचं. मला धडा शिकवाय आला होता ना व? हा अवता एवढा मोठा धडा घेऊन बी काय अक्कल आली नाही का त्याला? म्हणजे जा निघे. हा माधू काका अरे ये. वय आलो. ये बस. गंगूताई कशी आहे आणि आमची नाचसून कशी आहे? बरी हाय. अरे घरावरनं चालला हायस आणि येत नाहीस म्हणजे काय? अगं तालुक्यावरून येत होतो. बाहेर मारणाचा पाऊस. म्हणलं वावधान सुटायच्या अगोदर घरला पोचावा. अरे बाण सत्तीला आणून सोडला हाय आणि त्या बाळ्याचा अजून काय पत्त्या नाही. पण बाळपत आला ना वाडीवरनं. ते कधी आलं हाय? अगं हालसिद्धनाथाच्या पायावर डोकं ठेवलं आणि तसाच माघारी फिरला. पण आम्हासनी कोणी सांगितलं बी नाही. बघितलं ना माधू काका कसं आहे ते. आता असं असल्यावर कसं वागायचं आमच्या सारख्यांनी सांग तूच. मला कळतंय ग पोरी तुझ्यावर काय बेतला आहे. नग काळजी करू. म्या बाळप्पाला जाऊन समजवतो आणि मायाप्पाला बी सांगावा दाडतो का सत्यवाला घरला आणायचा आहे म्हणून. जीवाला घोर हाय बघ माझ्या. एक बोलायचं होतं म्हणजे बोलू का? अरे तू काय बाहेरचा आहेस का? घरातलंच आहेस ना व? बोल की. माझ्या कानावा असा आला आहे का मायाप्पा बाळप्पाला इकडे धाडणार आहे म्हणून. आता आमचा एवढा विचार करत्यात ते काय कमी आहे का? हे कुठे इकडे येत आहे. घरातच पाय थांबत नाही त्यांचा. नाही म्हणजे मला वेगळं म्हणायचं होतं. काय म्हणजे जर बाळप्पाला जर इकडे धाडला तर तिकडे त्याची आई आणि मायप्पा एकलंच राहत्याल आणि ते बरं नाही दिसत. म्हणजे तुझी बी अशी इच्छा आहे का बाळून आणि सत्तीनं हित नाही राहावं? होय म्हणजे तुम्ही बघा कसं ते. बरं मी जातो. वय वय आणि आईला सांग मी तिची आठवण काढली होती. वय 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 हा? वय सांग येतो. आवाच्या बाळ्या वाटत आडवा आला मला. काय म्हणलास?
बाळप्पा भेटलं तुला? म्हणजे कळपत्तूर त्या बाळ्याला बाळू म्हणत होत आणि आता बाळूचा लगेच बाळप्पा. लई वाढीव बोलू नगस र. बाळप्पा काय म्हणलं ते सांग. माझी आठवण काढली का माझ्या देवानं? हा देवप्पा, अव जो आपल्याच मुळावर रोटला आहे त्याला देव म्हणता तुम्ही? मंगळू, त्याच्याशी नाही माझ्याशी बोल. काय बोलला बाळू? अव काय सांगू बहिरे, तो बाळू माझ्या फुरा आला नव, गोळा येतो माझ्या. अव काय त्याची ती नजर आणि काय त्याचं ते बोलणं, फार घाबरगुंडीच होती मला. बाळू काय बोलला ते सांग. असं कोड्यात बोलू नकोस. अव मी कशापाई पाड्यात बोलू? तो बाळ्याच पाड्यात बोलतो आहे. मला तर काही कळत नाही काय बोलतो तर. बाळप्पा काय हाय हे समजाया जन्माचं पुण्य लागतं या गाठीशी. हे देवप्पा, गप्पा बस. हे मंगळ्या बोल, नाही तर इथेच चिता जळेल तुझे. माझी माझी कशा पाहिजे चिता? अव तो बाळ्या म्हणत होता का भैरीला म्हणा वेळेवर सुधर, नाही तर जर म्या मनावर घेतलं तर मग तुझ्या पायावर रडाय बी कोणी राहणार नाही असं म्हणत होता. मजल माझ्याशी वैर महागात पडेल म्हणावं. जो समजा जगाचा हिशेब ठेवतो त्याला काय महाग आणि काय स्वस्त. आणि आता तर शिवा संघ शक्ती बी आहे. तुम्ही किती बी उड्या मारा, काय बी फरक पडायचा नाही. अव त्या देवी आई पायी मला आयुष्यभर पळविलं आणि आता तुमच्याच्याने काही होत नाही म्हणून त्या बाळ्याचा पाय धरला ना. नाही रे, अरे ती जशी देवी आय हाय तसा तो बाप हाय समध्या जगाचा. म्हणून मी त्याच्या पाया पडलो. हे बरं आहे. मग मला कशा पाय आशाला लावलं का देवी आली का महाल होईल, बसाय सिंहासन होईल, सोनं चांदी हिर पंचपक्वान्न लाडू पेढ जिलबी कशा पाय. पर त्यांचं खरं रूप ओळखल्यावर, त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यावर ह्या समध्याची इच्छाच नाही राहिली बघ मला. म्हणजे अहो तुमची इच्छा मेली का शक्तीच कम पडली? मंगळू, या प्रश्नाचं उत्तर तुला सांगून समजायचं नाही. त्याच्या पायी तुला अनुभवत यावा लागल र. बाप्पा मला समजेल असं तरी सांगून जा की. अहो देवप्पा नेमकं सांगा हे असं कशापायी केलं? देवप्पा मंगळू, रडू नको. देवी यायला मी इथं घेऊन आहे. काय म्हणलं? दिव्याला आलो होय. म्हणजे देवप्पानं ते सपान लावलं ते समजा भेटल. सगळं मिळणार, सगळं मिळणार. फक्त मी सांगतो तसं करायचं. हाय यो बाळू, ए बाळू, अरे बाळू कसा आहेस? म्या बरा आहे.
तू कसा आहेस? यो मला काय होणार? मला काय होणार आहे मग? हा, मी आपलं उगं विचारायचं म्हणून विचार. खरं आहे. बाकी बाळू, मी काय म्हणतो, मी तुला तुझ्या सासूरवाडीला पाठवतायत असं ऐकलं. काय पाच म्हणणं आहे का? मी गंगूताईकडे जाऊन राहिलं पाहिजे. का ते? त्यांच्या घराची जबाबदारी घेतली पाहिजे. मला नाही राहायचं तिकडे. यो बरोबर आहे तुझं बाळू. त्यांच्या घराची जबाबदारी घ्यायची असेल तर तू ती इकडूनही घेऊ शकतोस. तिकडे जाऊन राहायची गरज नाही. होय, पण मला माझी कामं करायची आहेत. अयो बाळू, एक विचारू करे? विचार की. तू नेहमी म्हणत असतोस माझं काम माझं काम. असं नक्की कोणतं काम असतं सांगशील का रे एकदा? सांगून कोणाला बी नाही समजायचं गुंडाप्पा. मी बी कसं सांगू, मला नाही समजत. अयो पण तू गाव सोडून जाऊ नकोस. अरे मला करमणार नाही. मलाच काय, गावात कोणालाच करमणार नाही. गंगूताईकडे नाहीच जाणार. नाही तर बी थांबीन आसेब नाही म्हणत. मग कुठे जाणार रे बाळू? कुठं ते नाही ठाव. अरे बाळू, असं करू नकोस. गावातच थांब. गुंडाप्पा, तुझा माझ्यावर जीव आहे म्हणून तू म्हणतो आहेस. मला तर जावं लागलच. तू काळजी घे. अरे पंचानंतर ह्या गावाची तुलाच काळजी घ्यायची आहे. यो बाळू, तू खरंच चाललास? होय. कधी? कधी ते नाही ठाव. बघूया. चल येतो मी. काळजी घे. अरे काय झालं तुला वरडायला? हा, कुणी येणार नाही. उलट जी आहेत तीच एक एक करून घराबाहेर चालली हाय. तुकडा खान जा बाबा. उगा कोणी येण्याच्या आशेला लावू नका. आता कसलीच आशा राहिली नाही बघ. हेनरी, गुंडू कुठे आहे? अयो गुंडू कुठे आहे? अयो गुंडू कुठे असतो, काय करतो, मला माहित का तुला माहित? का तुम्ही बाप नाही आहात त्याचे? तुम्हाला माहिती नको? अयो तो मला काही सांगत नाही. त्याचे मला पटत नाही, मला त्याचे पटत नाही. अयो अय्यो, मग पटवून कुणी घ्यायचे? तुम्ही मोठे आहात ना? अयो तो माझं काही ऐकत नाही. स्वतःच्याच मनाचं खरं करतो. अयो असं काही नाही. तो तुम्हाला खूप मान देतो. आणि तुम्ही पण जरा नीट बोलत जा त्याच्याशी. अयो नीट बोलत आला. विचार कुठे गेला होता म्हणून. अय्यो कुठे जाणार? गावात गेलो होतो. काय चालू आहे काय नाही बघायला नको का? अयो अयो काय चालू आहे काय चालू नाही बघायला नको. अयो म्हणजे तुला काय म्हणायचे? माझे गावावर लक्ष नाही? हेनरी, तुम्हाला आत्ताच सांगितले ना जरा नीट बोला त्याच्याशी म्हणून. अयो तो बघा. अयो गावात गेला होता म्हणे. गावात कुठे गेला होता? अय्यो जरा बाळूकडे जाऊन. बाळूला भेटून आला. वाटलंच होतं मला. अय्यो अय्यो मग काय झालं भेटलं तर? तो माझा बालपणीचा चांगला मित्र आहे. तुम्हाला काय होतं त्यानी? अय्यो काय म्हणाला बाळू? सगळं ठीक चाललं आहे ना त्याचं? अय्यो नाही, थोडीशी अडचण आहे. अडचण? कसली अडचण? अयो म्हणजे त्याच्या घरच्यांची अशी इच्छा आहे की बाळूने सासरी जाऊन कायमचं राहायचं म्हणून. अय्यो होय, पण बाळूला जायची इच्छा नाही. अयो त्याची इच्छा नसेल पण घरच्यांचा काही मान नाही. अय्यो पण बाळूची इच्छा नसताना का जायचं त्यानं सासरी?
बाळूचं बरोबर आहे. इंद्री, मला वाटते तुम्ही यात लक्ष घालायला पाहिजे. अय्यो अय्यो, आता यात आप्पांनी कशाला लक्ष घालायला हवं? तो त्यांच्या घरचा मुद्दा आहे, बघतील ते. गुंडू, तू शांत बस. तुला यातले काही कळत नाही. इंद्री, काहीही करून या बाळूला गंगीकडे जाऊ द्यायला पाहिजे. यो बरोबर आहे वैजंता. मला असं वाटतं की आता मीच ह्यात लक्ष घालायला पाहिजे बघा. बरोबर. हा बाळू गावात राहायलाच नको. आपणच मध्यस्थी करून हा विषय निकालात काढू. काय? अय्यो अव्वा, पण मला तुझं हे पटलं नाही बघ. अय्यो, तुला नसेल पटलं, मला पटलं. अय्यो वैजंता, तू बरोबर बोलते आहेस. हा प्रश्न आता मोठा व्हायला पाहिजे. बरोबर. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न न राहता गावचा प्रश्न झाला पाहिजे. अय्या, अय्यो अय्यो, मित्र म्हणून त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. चावडीवर नेण्याची गोष्ट नाहीये ही. यो, असं कसं? बाहेर गावची लेक लग्न करून या घरात आणली, तिची काळजी घ्यायला नको? अय्या, तो मयपात जावई ह्यो आपल्याला किती किंमत द्यायचा. यो, त्याची मुलगी अशी त्रासात आहे म्हटल्यावर आपण काय नुसतं बघत बसायचं? अय्यो, पण आप्पा तुम्ही हे सगळं का करताय हे मला समजत नाही. असं वाटतं तुम्हाला? गुंडू, प्रत्येक वेळी चुकीचाच अर्थ काढला पाहिजे का? जरा तिच्या बाजूने विचार कर. त्या बाळूमुळे तिचा बाप गेला आणि बाळू सोबत तिचे लग्न झाले. आणि बाळू आता तिला नीट सांभाळत नाही. हे सगळं बरोबर आहे का? अय्या, यासाठी आपण काही करायलाच नाही पाहिजे. अय्यो, पण तुम्ही हे सगळं चांगल्या हेतून करत नाही हे मला चांगलं माहित आहे. अय्यो, यो यो, बघितलंच वैजंता, आपल्यापेक्षा त्याला बाळू महत्वाचा. त्याचं मी बघून घेते. पण मी काय म्हणते, तुम्ही या प्रकरणात जरा नीट लक्ष घाला. हा विषय संपू देऊ नका. बाळूला गावाबाहेर घालवण्याची ही योग्य संधी आहे. आधी हा प्रश्न मोठा करायचा आणि मग बाळूला सरळ गावाबाहेर काढाय. अय्यो. बाळप्पा, बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. गंगूताई का गेलो. तुला कोणी सांगितलं होतं जायला? हा, आणि कोणी कशाला सांगाय पाहिजे? मी येत होतो त्या वाटनं, गंगूताईनं हाक मारली, मग आलो बघ भेटून. बरं. गंगूताई लय काळजीत आहे बघ. असणारच. आणि त्यात सत्यवाबी मायरा हाय म्हणल्यावर. आता मी आलोय ना व. अरे पण हे त्यासनी कुठं ठाव हाय का तू वाडीवरनं माघारी आला आहे म्हणून? ठीक आहे, सांगावं दाडतो मी. असं बी लगीन झाल्यावर पहिल्यांदा सत्य गेले घरी. राहील काय दिस? अरे असं नग करू. ते समधी वाट बघत्यात कोण न्यायला येईल म्हणून. आईला सांगतो येतो मी. अरे आईला कशा पायी सांगतो हाय? अरे मी आता म्हणतो तू जा सत्यवाला आणाय. म्या कुठं? अरे पुढं म्हणजे काय, गंगूताई क. अरे काय खूळ बीळ लागलं का काय तुला? हा, बा सोडून आलाय सत्यला. ते मी आणायला गेलो तर लयच खोळ्यात काढतील मला. अरे असं नग करू. तू गेला तर समध्यासनी बरं वाटेल बघ. अरे काय विचार करतो हाय? अरे काय ठरवलंय सांग तरी बाबा.